दो बाय दो के ही दो बाय दो के ही महाराष्ट्र, दो बाय दो के ही महाराष्ट्र, दो बाय दो के ही महाराष्ट्र, क्योंकि इंडिया बहुत बड़ा है. हा तर झाटूच आहे. पण मित्र, या असल्या टुकार आणि भिकार सुलेमानींमध्ये मुंबईत राहून इथलं खाऊन याच राज्याबद्दल हे बोलण्याचं धाडस येतं कुठून? याला कारणीभूत आपले गांडू राजकारणी. आजचेच नाही तर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली ना, त्या महाराष्ट्र राज्य निर्मितीपासूनच या राज्याला जो शाप लागलाय घाणेरड्या राजकारणाचा, त्या घाणीत जन्माला आलेले वळवळणाऱ्या किड्यांसारखे घाणेरडं राजकारण करणारे ते राजकारणी, ज्यांना आपल्या वोट बँकेची काळजी आहे. ते काय या छटाकभर बोकड दाढीवाल्यावर कारवाई करणार? मराठी सक्तीचं सोडा, यांना तुमच्या राज्याचा अपमान केल्याबद्दल जाब तरी विचारायला जाल का तुम्ही? अखेर सरकारनं शेपूट घातलं ना. मी मुद्दाम सरकारनं शेपूट घातलं असं म्हणतोय, पण सरकारने नाही तर राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी शेपूट घातलंय असं म्हणावं लागेल. खरं तर अनेक जण म्हणतात की सवंग लोकप्रियतेसाठी घेतलेला निर्णय जो होता तो अखेर मागे घ्यावा लागला. कोणता निर्णय? अहो तोच तो, रिक्षा टॅक्सी चालकांना परवाना हवा असेल तर, म्हणजे बॅच परमिट हवं असेल तर मराठी बोलता समजता आलं पाहिजे, यावरचा सरकारनं जाहीर केलेला निर्णय, जो 1 मे पासून राज्यभरात लागू होणार होता, म्हणजे कालपासून, त्याला आता 15 ऑगस्टपर्यंत स्थगिती दिली आहे. आणि सांगितलं जात आहे की 14 ऑगस्टपर्यंत ज्यांना मराठी येत नाही आहे त्यांनी ती शिकून घ्यावी. मला सांगा, तुम्हाला महाराष्ट्राच्या राजभाषेबद्दलच्या सक्तीसाठी घेतलेल्या निर्णयाला ही स्थगितीनुमा मुदतवाढ का द्यावी लागते? रादर का दिली गेली आहे? कोणी म्हणतं या निर्णयानं देवेंद्रजी नाराज झाले होते, त्यांनी सरनाईकांना डोळे दाखवले म्हणजे डोळे वटारले आणि सरनाईक सुतासारखे सरळ झाले. त्यांनी मुदतवाढीच्या नावाखाली हा सक्तीचा बडगा जो काही होता, म्हणजे जी उगारलेली तलवार होती, ती म्यान केली. तुमच्या आमच्या परिचयाचं एक जुनं स्फूर्तिगीत आहे, शाळेत वगैरे कधी तुम्ही बोलला असाल, ऐकलं असेल, माधव जुलियन यांनी रचलेलं. त्यातले शब्द काहीसे या प्रकारे आहेत की मराठी असे आमुची माय बोली, जरी आजही राजभाषा नसे, नसो आज ऐश्वर्य या माऊलीला, यशाची पुढे दिव्य आशा असे. ही आशा नंतर पूर्ण झाली की मराठीस राज्यभाषेचा दर्जा मिळाला. आता तर आमची मराठी भाषा ही अभिजात आहे हे सुद्धा दिल्लीश्वरांनी मान्य केलंय. आजपासून शेकडो वर्ष आधीपासून देशभरातून सगळे हिंदुस्थानी, म्हणजे देशभरातले नागरिक या राज्यात पोटा पाण्यासाठी येतात, राहतात, कमावतात, खातात. पण त्याच महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईत या राज्याच्या राजभाषेला, मराठीला मात्र कसपटासमान लेखलं जातं. नाही आता मराठी क्या करेगा असं विचारलं जातं. त्या मगाच्या गीतातलं एक कडवं असंही आहे, जरी मान्यता आज हिंदीस देई, उदेले नवे राष्ट्र हे हिंदवी, मनाचे मराठे मराठीस द्याती, हिची जाणून योग्यता थोरवी. असू दूर पेशावरी, उत्तरी असू वा दक्षिणी दूर तंजावरी, मराठी असे आमुची माय बोली, अहो ज्ञानदेवीच देखा खरी. काय कळलं? तू समझा? हाँ. नाही, तू समझा नाही. मुंबईत मराठीवरून जर का कोणी राजकारण करू पाहत असेल तर ते अशक्य आहे. कारण यामागे असलेल्या वोट बँक्स, अमराठी वोट बँक्स, आता त्या वोट बँकच्या राजकारणावर काय बोलायचं आपण, नाही का? तुम्ही सक्ती कोणावर करायला निघालात? म्हणजे निघाले होते आता तुम्ही कोणावर? तर हातावर पोट असणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवर. पण जे हरामखोर या शहरात वर्षानुवर्ष राहतात, या शहराला ज्यांनी पिळून खात खात गब्बर झालेत, शेठीय बनलेत, त्यांना कोणी सांगत नाही की मराठी बोला, तुम्हाला मराठी आलं पाहिजे. हे प्रतिष्ठित लोक आहेत ना. आणि त्यात झाले काय की हे प्रतिष्ठित लोक कुठल्या तरी पक्षाचे मतदार देखील आहेत. मग यांना कसं विसरता तुम्ही? यांच्यावर कशी सक्ती करणार तुम्ही? आणि करणार तरी कोण? कोणाच्या मांडीत हिंमत आहे एवढी? मांडीवर थाप मारून कोण शड्डू ठोकणार आहे मराठीसाठी? त्यात मी ज्यांना गोरगरीब म्हणतोय ते बिचारे रिक्षा चालक, जे हिंदू आहेत, भलेही परप्रांतीय आहेत पण हिंदू आहेत, त्यातल्या कित्येकांनाही मा झालेला आहे. काही लोक बोलतात तुम्ही मराठी करता, मग ते हिंदू नाही आहेत का? मग अशाने हिंदू विखुरला जातो, मग तुमच्या बोकांडी कोणतरी सलीम बसेल. अहो पण या आमच्या हिंदूंना देखील माज आलाय ना.
आणि हा माज राजकीय संरक्षणाचा माज आहे. हे मी नव्यानं सांगायला नको आहे तुम्हाला. हे सगळे वोट बँकवाले हिंदू आहेत. मी तर म्हणतो चला या सगळ्यांकडे दुर्लक्ष करा, सोडून द्या. नुसतं मराठी मराठी कशाला करता, हिंदू म्हणूनही बघा वगैरे वगैरे. हे सगळं ऐकून घेतल्यानंतर आता तुम्हाला एका मुसलमानाच्या पार्श्वभागात असलेला रहमानी अभिमान सुलेमानी माज दाखवतो बघा. महाराष्ट्र में अगर बोलेंगे 2 बाई 2 के ही महाराष्ट्र, क्योंकि इंडिया बहुत बड़ा है. इंडिया बहुत बड़ा है. अगर आप सुनिए आप मेरी बात सुनिए ना. महाराष्ट्र है, यूपी में जाएंगे तो यूपी वाला बोलेगा कि यूपी बोल, नहीं तो तुझे यहाँ पे मारा जाएगा. जैसा ट्रेनों में हो रहा है कि हिंदी मराठी बोल नहीं तो मारा जाएगा. ऑटो वाले को बोला जा रहा है कि मराठी बोल नहीं तो लाइसेंस कैंसिल होएगा. तो ये जो गवर्नमेंट कर रही है तो ये कोई अच्छा काम तो कर नहीं रही है. अब मैं सऊदी में जाऊंगा तो वो मेरे को बोलेंगे अरबी बोल, नहीं तो यहाँ पे देखो रहने नहीं दूंगा. हाँ, अब मैं इधर यूपी में जाऊंगा तो यूपी वाला बोलेगा बिहारी भाषा बोल. अब वो बेचारे की क्या गलती है? वो गुजराती की क्या गलती है? वो गुजराती को पकड़ के बोल रहे कि मराठी बोल. वो क्यों बोलेगा बेचारा? वो क्यों बोलेगा? वो हिंदुस्तान में रहता है. वो महाराष्ट्र हिंदुस्तान में आता है. महाराष्ट्र के अंदर हिंदुस्तान नहीं आता है. तो वो हमें देखना है भाई. आप अभी महाराष्ट्र को 2 बाई 2 बोल रहे हैं. 2 बाई 2 मैं इसके लिए बोल रहा हूँ क्योंकि ये आर्थिक राजधानी है. अरे और आर्थिक इसकी राजधानी- आर्थिक की वजह से ही पूरा देश चलता है. अरे पूरा और देश कहीं न चलता कहीं है. स्वाभिमान की नजर से देखा जाता है. अब दिल्ली में पूरी सभा बैठती है तो अब दिल्ली की भाषा क्या है? यूपी में दिल्ली आता है तो अब क्या करेंगे आप? यूपी में दिल्ली नहीं आता, दिल्ली में आता है. अरे दिल्ली में आता है जो भी आता है, लेकिन महाराष्ट्र के भारी आता है ना. तो क्या आपको कहने का तो मतलब भाषा लादा ना जाए? नहीं, भाषा ये चलते रहेगा ये, पर कुछ होने नहीं वाला है. लागू कुछ होगा नहीं. ये बातें चलती रहेंगी पर ये मसलों के हल नहीं होने वाले, क्योंकि ये चलते रहेंगे. ये आपकी सरकार बात सुनने के बाद है. कर दिया सरकार है, तो? करना चाहिए सरकार ने. फिर मैं देखते ना हम क्या है. तो हमारे से सरकार है, सरकार से हम नहीं है. रस्ते पे उतर जाएंगे. सरकार से हम है. हम सरकार से नहीं है मेरे भाई. सरकार हमारे से, हम उनको खड़ी करते हैं. और हम इतने बेवकूफ इंसान है ना कि हम ऐसे इंसान को खड़े करते हैं जो हमारी कोई तकलीफ देता है. अब मेरे को नहीं आती भाषा तो क्या मेरा लाइसेंस कैंसिल करेगा? तो कह रहे हैं, हाँ, कह रहे हैं. तो करो बोलो ना उसको. देखते ना हम क्या होता है. अच्छा, हाँ, देखते ना हम क्या होता है. चैलेंज पूरा चैलेंज. पूरा 100% चैलेंज. नहीं, किससे डरते? हम सिर्फ अल्लाह से डरते. अल्लाह के सिवा किसी का खौफ नहीं है. धन्यवाद. महाराष्ट्र काय आहे? 2 बाय 2 का महाराष्ट्र. पूर्वी 2 बाय 2 या साईजचे ब्लाऊज पीसेस मिळायचे बाजारात. स्त्रिया दुकानदाराला सांगायच्या भैया 2 बाय 2 दिखाओ. महाराष्ट्रासारखं एक महान राज्य ज्याला महाराष्ट्र म्हणतो आपण, ज्याचा इतिहास, ज्याचा भूगोल, ज्याच्या परंपरा भारतीय उपखंडात कुठल्याही भूप्रदेशाकडे नाहीत. एवढी संपन्नता इतर कुठेही नाही. म्हणूनच तर चोहोबाजूने भिकारचोट हे लोक मुंबईकडे दररोज अव्याहतपणे लोंढ्यांच्या स्वरूपात आमच्यावर येऊन आदळत आहेत. त्या महाराष्ट्राला हा लांडोर 2 बाय 2 म्हणतो. हा तर झाटूच आहे. पण मित्र, या असल्या टुकार आणि भिकार सुलेमानींमध्ये मुंबईत राहून इथलं खाऊन याच राज्याबद्दल हे बोलण्याचं धाडस येतं कुठून? याला कारणीभूत आपले गांडू राजकारणी आहेत. आजचेच नाही तर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली ना, त्या महाराष्ट्र राज्य निर्मितीपासूनच या राज्याला जो शाप लागलाय घाणेरड्या राजकारणाचा, त्या घाणीत जन्माला आलेले वळवळणाऱ्या किड्यांसारखे घाणेरडं राजकारण करणारे ते राजकारणी, ज्यांना आपल्या वोट बँकेची काळजी आहे, ते काय या छटाकभर बोकड दाढीवाल्यावर कारवाई करणार? मराठी सक्तीचं सोडा, यांना तुमच्या राज्याचा अपमान केल्याबद्दल जाब तरी विचारायला जाल का तुम्ही? काही लोक खरं बोलतात. काही ठराविक पक्षाचे लोकही जे आहेत ना, ते गोरगरीब हिंदू भैयांना मारतात. यूपीवाल्या बिहारी लोकांना त्यांच्या रिक्षा फोडतात, त्यांच्या पाणीपुरीच्या गाड्या उलटवतात. पण मुसलमानांच्या इलाक्यात यांची जायला फाटते. पण मुसलमान तर तुमच्या इलाक्यात वावरत असतानाही तुम्हाला जुमानत नाहीत. फाट्यावर मारतोय तुम्हाला. त्याच्या कानफाटात वाजवणार का तुम्ही? कशाला जाता त्यांच्या इलाक्यात, त्यांच्या मोहल्ल्यात? तुमच्या इलाक्यात, तुमच्या मोहल्ल्यात आलेला हा दाढी तुमचीच वाजवून जातोय. याच्या कानफाटात वाजवा. पण हे होणार नाही. 10 दिशांना 10 तोंड करून बसलेले 10 राजकीय पक्ष जे या महाराष्ट्राच्या अस्मितेचं नाव घेतात, मराठी करतात, त्या सगळ्यांनी एकत्र आल्याशिवाय मराठीला तिचा सन्मान, तिचा मान मिळणार नाही. कागदोपत्री सक्ती जी काय आहे ना, त्या सक्तीची सुरळी करून हे परप्रांतीय आणि हे लसणीचे कांडे तुमच्याच मागच्या खिशात घालतील सुरळी करून. तुम्हाला कळणार देखील नाही. तेव्हा मराठीचा सन्मान हा सक्तीनं नाही तर युक्तीनं करून घ्यावा लागणार आहे. त्यातही एक अडथळा आहे राजकारणाचा. निवडणुकीच्या काळात सत्ता मिळवण्यासाठी जी काही मतं लागतात, त्या मतांच्या अमराठी मतपेढ्या जर यापुढेही नमल्या नाहीत, त्या चंद्रकलेप्रमाणे वाढत गेल्या, तर मराठी माणसाच्या आयुष्यात मराठीच्या सन्मानाची पौर्णिमा येणं अशक्य आहे. 4 दिन की चांदनी फिर अंधेरी रात
असं जनरली बोललं जातं. पण मला वाटतं मराठीच्या नशिबी अंधेराही अंधेरा आहे. जोवर वोट बँकांचं राजकारण केलं जाणार आहे तोवर मराठीचा आणि महाराष्ट्राचा अपमान हा असा सुरू राहील, यात वाद नाही. मराठ्यांच्या राज्यात मराठी भाषा बोला रे बाबा असं सांगावं लागतंय आपल्याला, आणि हे लागणं, शासन निर्णयाची सक्ती आणावी लागणं, आणि गंमत म्हणजे ती आणतो एका पक्षाचा मंत्री तर दुसऱ्या पक्षाच्या धाकानं ती मागेही घेतली जाते. मग कसलं घंटा काय होणार आहे त्या राज्यामध्ये मराठीचं. आता मी हे जे बोललोय पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. कारण यात एकाला झाकायचं आणि दुसऱ्याला बाहेर काढायचं अशा लायकीचे एकाच एक नग आहेत भरलेले. ते कुणीही धुतल्या तांदळासारखं नाहीये. त्यामुळे त्यांच्यावर बोलून आपला वेळ कशाला वाया घालवायचा आपण, नाही काय. त्यापेक्षा आपल्याला जमेल तेवढं मराठीचं जतन संवर्धन आपण करत राहू, किमान प्रयत्न तरी करू. बघा जमतंय का. घराबाहेर जेव्हा पडाल मराठीत बोला. समोर कोणी काही कुठलीही भाषा वापरू द्या, आपण मराठीत बोलायचं. बघूया, प्रयत्न करायला काय हरकत आहे. आपल्या प्रयत्नानं काही फरक पडला तर चांगलीच गोष्ट आहे. नाहीच झालं तर काय, सोडून द्यायचं. कारण 75 वर्षात जे घडलं नाही ते आता आपण घडवायला निघालोय. आपण काय क्रांतिकारक आहोत का. झालं तर उत्तमच आहे, नाही झालं तर द्यायचं सोडून. बरोबर ना.